झणझणीत अशी गावरान मटकीची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य: सुकं खोबरं, आलं, लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे, कोथिंबीर, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, तेजपान आणि मटकी घेतली. मटकी छान स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर आपण घरगुती मसाले घेणार आहोत: काळा मसाला, लाल तिखट, हळद, हिंग, जिरे, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याची बारीक वाटून घेतले. आता कढईत तेल गरम करून आपण त्यात कांदा टाकून घेणार आहोत. त्यात शेंगदाणे घालायचे. त्यानंतर तेजपान, कढीपत्ता हे छान परतून घेणार आहोत. जिरे, त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतले ते वाटण टाकणार आहोत. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आपण. आता आपण घरगुती सगळे मसाले टाकून घेणार आहोत. आता हे मसाले एकजीव करून घेऊया. आता मसाल्याला छान तेल सुटले की आपण त्यात मटकी टाकून घेणार आहोत. आता मटकी टाकून घेणार आहोत. मटकी छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात जे वाटण केलं होतं त्यात पाणी घालून ते पाणी टाकून घेणार आहोत. आता छान मिक्स करायची आणि आता वरून आपण गरम पाणी टाकणार आहोत भाजीसाठी. गरम पाणी भाजीसाठी वापरले की भाजीला चव छान येते. आता आपण मीठ टाकून घेऊया. त्यानंतर कढईवर झाकण ठेवून त्यात थोडे पाणी घालूया. मिडियम गॅसवर 15 ते 20 मिनिटे अशीच राहू द्यायची. 15 ते 20 मिनिटानंतर आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी.